गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला जाणून घेऊयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये काय होऊ शकतं ते. मित्रांनो, सगळ्यात सुरुवातीला जाणून घेऊयात US मार्केटबद्दल. US मार्केट काल शूटअप झालेलं आहे चांगल्यापैकी. त्यामुळे जगामध्ये पूर्णपणे जो काही बायस आहे तो पॉझिटिव्ह आहे आणि म्हणूनच जर तुम्ही पाहिलं तर एशियन मार्केट असतील, युरोपियन मार्केट असतील तर ऑलमोस्ट ग्रीनमध्ये आहेत. जे काही रेडमध्ये आहेत तेही पॉझिटिव्ह बायसमध्ये आहेत. त्यामुळे असं ग्लोबल क्यूज असा कुठलाही बॅड इंडियन मार्केटसाठी नाही आहे. परंतु जर आपण इंडियन मार्केट पाहिलं तर ते ग्लोबल क्यूजला सध्या फॉलो करताना दिसतच नाही. मार्केट जगातले सगळे चांगले करतायत, परंतु आपलं मात्र मार्केट पडतंय. आता सगळ्यात महत्त्वाचा ट्रिगर पॉईंट आहे तो म्हणजे आज रात्री, आज संध्याकाळी, ती म्हणजेच US फेडची मीटिंग आहे आणि त्याच्यामध्ये रेट कटविषयी काही गोष्टी होतात का हे पाहणं जास्त इम्पॉर्टंट आहे. जर रेट कट करण्याचं त्यांनी ठरवलं किंवा मग त्यांनी तसं काही इंडिकेशन दिलं किंवा तसं काही डोविश स्टेटमेंट जर त्यांनी दिलं तर त्याचा मार्केटला फार चांगला फायदा होऊ शकतो आणि मार्केट शूटअप होऊ शकतं. परंतु जर रेट कट अजून लांबणीवरती जर त्यांनी टाकले तर मग मात्र मार्केटसाठी ते चांगलं नाही, हे लक्षात ठेवा. आता हे कधी कळेल तर हे कळेल आज रात्री, म्हणजेच जेव्हा आपलं मार्केट बंद होईल तेव्हा, म्हणजे याचा इम्पॅक्ट पूर्णपणे उद्या येईल. आता काय होऊ शकतं तर जापनीज मार्केट जे आहे तर ते एक महत्त्वाचं इंडिकेशन देते. ते म्हणजे असं की जपानमध्ये खूप साऱ्या वर्षानंतर जे काही रेट ऑफ इंटरेस्ट आहेत तर ते इन्क्रीज करण्यात आलेत. असं असूनही जापनीज मार्केट हे चांगले परफॉर्म करत आहे. म्हणजेच या गोष्टीला त्यांनी पॉझिटिव्हली घेतलेलं दिसतंय, की जी ॲक्च्युली स्टॉक मार्केटसाठी बॅड न्यूज होती. परंतु पॉझिटिव्हली घेतल्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम नाही. चायनाचा जो डेटा आलेला आहे इंडस्ट्रीयल डेटा, तर तो एक्सपेक्टेशनपेक्षा चांगला आलेला आहे. त्यामुळे मेटल स्टॉक्स वगैरे असतील तर ते तुम्हाला थोडं चांगलं परफॉर्म करताना दिसतील. लाईक स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड किंवा मग टाटा स्टील वगैरे मेटल स्टॉक जरा बरे करतील काम. आता येऊयात आपल्या मार्केटकडे. तर आपल्या मार्केटमध्ये जर तुम्ही काल पाहिलं तर कालही मार्केट पडलेलं आहे आणि बँक निफ्टी तर गेले 8 दिवस सलग पडते, रेडमध्ये क्लोज आहे. मग याच्या मागचं कारण काय तर 21,920चा जो सपोर्ट होता तो स्ट्रॉंग सपोर्ट होता कालपर्यंत, परंतु काल मार्केटनं तो तोडला. त्याच्यामागचं कारण आहे ते म्हणजेच टाटा सन्सनं जे TCSचे शेअर्स विकले ते. ॲक्च्युली तो फॉल्स ब्रेकआउट ठरू शकतो, हे लक्षात घ्या. जर आज मार्केटनं चांगलं परफॉर्म केलं आणि पुन्हा 21,920च्या वरती जाऊन जर बंद झालं तर हे लक्षात घ्या. तर असं होण्याची शक्यता आहे का तर नक्कीच आहे. कारण आज गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट 7 ते 70 पॉईंट जे आहे ते गॅप अप ओपन होईल. परंतु आता हा गॅप अप सस्टेन होईल का हे पाहणं जास्त गरजेचं आहे. आणि गॅप अपला सस्टेन होऊन मोर दॅन 100 पॉईंटची रॅली त्याला सिंगल डेमध्ये करावी लागेल, तेव्हा ते मार्केट 21,920च्या वरती जाऊन बंद होईल. आणि जर ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने जर आपण पाहिलं तर 22,000ला सगळ्यात जास्त कॉल रायटिंग झालेलं आहे आणि 21,500ला सगळ्यात जास्त पुट रायटिंग आहे. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर 22,000 तोडणं मार्केटसाठी सहज आत्ता तरी शक्य नाही, कमीत कमी या गुरुवारपर्यंत. आणि त्यामध्येच ते कुठेतरी क्लोज होऊ शकतं, परंतु कमीत कमी 21,920च्या वरती ते क्लोज व्हावं अशी अपेक्षा आहे. तरच मार्केट बुलिश झोनमध्ये जाण्याचा प्रयत्न करेल, अदरवाईज मार्केट बेरिशच आहे, हे लक्षात ठेवा. आता काल जर आपण पाहिलं तर FIIs आणि DIs दोघेही नेट बायर्स होते आणि तरीही मार्केट पडलेलं आहे. तर याच्या मागचं कारण काय तर काल जे काही TCSने शेअर्स सेल केलेत ते होते ऑलमोस्ट 9,000 कोटींचे आणि ते सगळेच्या सगळे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन आणि फॉरेन इन्स्टिट्यूशन या दोघांनी मिळून बाय केलेत. आणि मग त्यांचंही बाईंग झोन तेवढंच आहे. म्हणजे टोटल कालचं बाईंग झालेलं आहे 9,000 कोटींचं, की जे आहे TCSचं. म्हणजेच काल FIIs आणि DIs या दोघांनी सेलही केला नाही, बायही केला नाही, कारण त्यांना बाय करण्यासाठी डायरेक्ट TCSचे शेअर्स मिळाले आणि त्याच्यामध्ये मोठी अमाऊंट त्यांनी इन्व्हेस्ट केलेली आहे. तर मग पाहूयात की आज मार्केटमध्ये काय होऊ शकतं. तर आज मार्केट पॉझिटिव्ह बायसमध्ये ट्रेड करण्याची शक्यता आहे. जर मार्केटनं जर पहिला स्विंग डिफेंड केला तर, म्हणजेच मार्केट जे गॅप अप ओपन होत आहे तर त्यानं जो काही पहिला स्विंग मार्केट बनवेल तर तो त्याने डिफेंड करायला पाहिजे. तो जर डिफेंड केला तर मार्केट पडण्याची शक्यता फार कमी होईल, हे लक्षात घ्या. कारण जेव्हा मार्केट बेरिश मोडमध्ये असतं तेव्हा सेल ऑन राईजचा जो सिनेरिओ असतो तो घडत असतो.
आणि मार्केट तसंही गॅप अप ओपन होतं, त्यामुळे ज्यांना सेल करायचं आहे तर ते पहिल्या स्विंगला सेल करतील. अदरवाईज जर तो स्विंग ब्रेक झाला तर मग मात्र मार्केट हायर साईडला जाऊन ट्रेड करेल आणि मे बी 21,920च्या वरती पुन्हा जाऊन बंद होण्याची शक्यता आहे. तर मग पाहूयात की आज काय होतं ते. आय होप मार्केटनं व्यवस्थित ट्रेड करावं. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.